आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि लक्ष देण्यासारखी बातमी एका पत्राच्या माध्यमातून समोर आली आहे. 7वा वेतन आयोग थकीत देयके आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या संदर्भात शिक्षण विभागाकडून एक नवीन अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. पण या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे? कोणत्या शिक्षकांची माहिती मागवली जात आहे? ही माहिती का मागवली जात आहे? यामुळे प्रलंबित वेतन आयोगाच्या रकमेचा मार्ग मोकळा होणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पत्राचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अनेक दिवसांपासून 7वा वेतन आयोगाच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांमध्ये या पत्रामुळे पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. मात्र केवळ पत्राचा मथळा पाहून कोणताही निष्कर्ष काढू नका. या पत्रामागील खरी पार्श्वभूमी, त्यातील प्रत्येक मुद्दा आणि त्याचा अर्थ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या एका महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपण एक लाईक निश्चित द्या अशी विनंती या निमित्ताने करतो आहे. तर चला, कोणताही वेळ न दवडता पाहूया शिक्षण विभागाच्या नव्या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे आणि 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीत कोणती मोठी अपडेट समोर आली आहे. पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं आणि हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेला आहे. विषय आहे राज्यातील DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास आवश्यक रकमेची माहिती सादर करण्याबाबत. आणि या अनुषंगाने 2 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत संदर्भीय निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे. तरी राज्यातील DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास नियमानुसार पडताळणी करून आवश्यक रकमेची माहिती सोबतच्या विवरणपत्रामध्ये हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी एक्सेलमध्ये तात्काळ संचालनालयास ईमेलवर सादर करावी असे माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. सदर प्रत माहितीस्तव सविनय सादर करण्यात आलेली आहे. माननीय आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे आणि स्नेहा चुरी, अवर सचिव, TNT 3, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना ही प्रत माहितीस्तव सविनय सादर करण्यात आलेली आहे. राज्यातील DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.